मिरजेत छत्रपती शिवाजी क्रीडांगणाची दुरावस्था, क्रीडांगण दुरुस्ती करण्याचे महापौर धीरज सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना आदेश. नूतन महापौरांच्या भूमिकेवर सगळ्यांचे लक्ष. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आज मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे भेट देऊन पाहणी करून क्रीडाप्रेमींच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवक दयानंद खोत, सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे, फिरोज जमादार, विलास देसाई, किरण भुजबुडे, राजू विवेक कांबळे, शब्बीर शेख, मुन्ना नाईकवाडी, रमेश माने, अप्पा चाबळे यांच्यासह सामाजिक संघटना, फुटबॉलप्रेमी आणि क्रिकेटप्रेमी यांनी महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौर आले असताना या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नवीन पॅव्हेलॉनच्या किल्ल्या उपलब्ध नसल्याने कुलूप तोडण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली होती. क्रीडांगणावरील ड्रेनेज पाणी निचरा करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात क्रीडांगणाला तलावाचे स्वरूप येते. खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. क्रीडांगणावर माती नसल्याने स्पर्धा बंद पडल्या आहेत. सुविधा अभावी क्रीडांगण खेळाडूंविना ओस पडले आहे. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी तात्काळ क्रीडांगण सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांना सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सुरू करण्यासाठी अनेक वेळा आश्वासनांची खैरात झाली, पण नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या तत्परतेमुळे क्रीडाप्रेमींच्या आशा पालवली आहे. मिरजेतील परंपरा असलेल्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर मी इथं आलेलो आहे आणि मला इथं आणण्यामागचं मेन कारण असं होतं की आमचे इथले नवीन निवडून आलेले चारही नगरसेवकांचं सारखा तगादा होता की आपल्या स्टेडियमला एकदा भेट द्या आणि ते स्टेडियम आम्हाला एकदा चालू करून द्या लवकरात लवकर, कारण खेळाडूंची अवस्था बिकट होत चाललेली आहे. आणि त्याच पद्धतीने काल काही विविध संघटना सुद्धा आम्हाला येऊन महानगरपालिकेत भेटल्या की स्टेडियमला एकदा महापौर साहेब तुम्ही आलं पाहिजे. तर त्यामुळं मी आज सकाळी पहिलाच वेळ 10चा मिरजेतील शिवाजी स्टेडियमला भेट दिली आणि आमचे महापालिकेचे अधिकारी सुद्धा इथे घेऊन आलेलो आहे. स्टेडियम संदर्भात जे कोण आहेत ते सर्वजण त्या पद्धतीनं आम्ही आता सर्व इथले नगरसेवक आणि महत्त्वाचं म्हणजे इथले खेळाडूंना बोलवून इथली व्हिजिट केलेली आहे. इथं काही गोष्टी करायला लागणार आहेत, काही गोष्टी मागं झालेल्या आहेत. मागं झालेल्या गोष्टीत न पडता इथून पुढे आपल्या मिरजेतील ग्राउंड कसं वाचवता येईल आणि कसं खेळाडूंसाठी एक चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट पद्धतीचं ग्राउंड इथं तयार करायची आमची भूमिका आहे. आता इथं आल्यावर काही अधिकाऱ्यांनी सांगितले, पोलीस अधिकाऱ्यांनी, की आम्ही इथं घडलो, आम्ही इथं ह्या ग्राउंडवर मेहनत केल्यामुळे पोलीस झालो, आता रिटायर झालो, तरी सुद्धा इथली अवस्था अजून तशीच आहे. पण आता आमची मानसिकता पॉझिटिव्ह आहे, चांगलं काम करण्याची आहे आणि ते काम करण्यासाठीच पक्षानं आम्हाला महापौर म्हणून निवडून दिले. त्यासाठी इथं लागणाऱ्या काही गोष्टींचा आता आढावा घेतलेला आहे. सर्व इथला मेजर प्रॉब्लेम आहे, इथलं पाणी जे साठते पावसाळ्यात ते बाहेर काढण्याचा. त्यावर सुद्धा आम्ही चांगली टीम लावून आता त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न कसा खोडून काढता येईल आणि पाणी न थांबण्यासारखं इथं काय करता येईल आणि जेणेकरून मिरजेतल्या सर्व फुटबॉल प्रेमी आणि क्रिकेट प्रेमी आणि कोण इथं वेगळे खेळ खेळत असतील, कोण व्यायामला येत असेल, कोण रनिंगसाठी येत असेल, त्या सर्वांची सोय करून द्यायची जबाबदारी आमची आहे. महापालिका प्रशासनाची आहे, महापौर म्हणून माझी आहे, इथल्या नगरसेवकांची आहे, काही जबाबदारी इथल्या खेळाडूंची सुद्धा आहे. त्या पद्धतीने इथल्या आत्ता लगेच लागणाऱ्या लाईट, पाणी व्यवस्था, इथलं शौचालय असतील आणि इथं लागणाऱ्या काही गोष्टी त्या फास्ट करून देऊ आपण इथं. आणि त्यासाठीच इथं आलेलं आणि एक चांगलं काम तुम्हाला इथून पुढे ह्या ग्राउंडचं चालू झालेलं पॉझिटिव्ह काम तर चालू झालेलं तुम्हाला दिसेल आणि खेळाडूंची सोय चांगल्या पद्धतीने इथं आम्ही सर्वजण मिळून करून देऊ. त्यामुळे जेवढ्या जलद गतीनं जेवढ्या फास्ट करता येईल. आता हे ग्राउंड तयार करण्यासाठी सगळ्यात पहिला काय लागणार आहे, तर ग्राउंड थोडं माती टाकून इथं आता रोलिंग करून दिलं तरी तुमचं ग्राउंड चालू होतंय. त्यासाठीचे प्रयत्न फास्ट आपण चव्हाण साहेब करून घेऊया आणि पहिला ग्राउंड चालू करून देऊया. ग्राउंड चालू करून दिली, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि एक शौचालय केलं इथं. नाही हे तुम्ही त्यांना देणार का, कायम ओपन करून देणार नाही आपण. तर इथे एक व्यवस्थित आपल्या ह्याच्याकडे शौचालय आहेत आता तयार गुजरातीकडे, त्याच्याकडनं घेऊन आता काल सांगलीच्या स्टँडवर 2 बसवायला सांगितल्या. तिथे एक 2 आता रेग्युलर रोज खेळणाऱ्यांसाठी ते आणि त्याची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. त्यासाठी जे फास्ट प्रयत्न करू आणि मग जे मेजर प्रॉब्लेम आहे इथला एक 2.5 कोटीचा काय प्रस्ताव आहे, ग्राउंड सुशोभीकरण करणे, व्यवस्थित करणे, त्याला गटर करणे चारी बाजूने, पाणी काढण्यासाठीचं ते, त्यासाठी पण पाठपुरावा आमची चारही नगरसेवक आत्ताच्या घडीपासून कलेक्टर ऑफिसला चालू करतील आणि ते सुद्धा तुमचं इथलं फास्ट मार्गी लावून देतो आम्ही. त्यावेळी मागच्या बॉडीत मी सभापती होतो, तर इथं स्टँडिंगची सभा कधीच भरत नव्हती, मी पहिल्यांदाच भरवली. त्यामुळे इथले प्रश्न त्यावेळी काही थोडी आमच्या निदर्शनात जे येत गेले, इथं 2-3 वेळा स्टँडिंगची सभा भरवली, सोडवत गेलो. आता महापौर म्हणून आता आम्हाला 10 दिवस झालेत निवडून. पहिली महासभा 2 तारखेला आहे.
ते झाल्यावर निश्चितच मिरजेत एक महासभा आम्ही 100% मिरज महापालिकेत किंवा अन्य ठिकाणी व्यवस्था जिथं बसायची होईल व्यवस्थित सगळे अधिकारी आणि नगरसेवक अशा ठिकाणी घेऊ आणि इथले प्रश्न सोडवण्यासाठी पण आम्ही वेळ देऊ. आणि मिरजेचं म्हणलं तर आम्ही काय कधी सुद्धा असं मानलं नाही की सांगली वेगळं आहे, मिरज वेगळं आहे आणि कुपवाड वेगळं आहे. महापौर म्हणून ज्यावेळी आपण त्या खुर्चीवर विराजमान होतो त्यावेळी आमच्या डोक्यात एकच असते की सांगली मिरज कुपवाड हे एक शहर आहे आणि ह्या सगळ्या तिन्ही शहरांचं आपल्याला विकास करायचा आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपली जी प्रशासकीय इमारत मुख्यालय आपलं जे आहे ते सांगलीत आहे. मुख्यालय तिन्ही शहराच्या सेंटरला आणायचं आम्ही सगळ्यात पहिलं डोक्यात घेतले. ते येणार आपल्या कलेक्टर ऑफिस बशी, म्हणजे जेणेकरून सांगलीला पण तेवढा डिस्टन्स, कुपवाडला पण आणि मिरजेला पण. ते सुद्धा काम तुम्हाला येत्याला भविष्यकाळात चांगल्या पद्धतीने आणि लवकरात लवकर चालू झालेलं दिसेल. जेणेकरून असा प्रश्न राहणार नाही की मिरजेकडे महापौरांचं दुर्लक्ष होते, कुपवाडकडे होते किंवा मिरजेचा महापौर झाला तर सांगलीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे काही काळजी करू नका. महापौर हा तिन्ही शहरांचा आहे आणि तिन्ही शहर मिळून एक शहर आपण केले, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका. त्यामुळे योग्य वेळ आणि चांगला वेळ मिरजेसाठी देणार ह्याची खात्री तुम्ही बाळगा. काल नूतन महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी गेला असताना त्यांनी मिरजेमध्ये काही प्रश्न आहेत का असं विचारल्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांना छत्रपती शिवाजी ग्राउंडचा विषय सांगितला आणि याबाबत महापौरांचं कौतुक आहे की त्यांनी तातडीनं 5 मिनिटांमध्ये मला सांगितले की उद्या मी सगळे अधिकारी घेऊन सकाळी 10 वाजता मिरजेमध्ये येतो आणि आपण ग्राउंड चालू करू. याबद्दल पहिल्यांदा मी महापौरांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी महापौर आले, त्यांनी आता पाहणी केली. पत्रकार लोक तुम्ही बंधू सगळे यांच्यावर होता. अधिकारी इथं खोटी माहिती देत होते हे नक्की आहे, कारण या ठिकाणी तुम्ही पहा इथं पायरी सुद्धा नाही वर चढायला आणि वर गेल्यानंतर धुळीचे थर आहेत आणि हे सगळं स्टेडियम हँडओव्हर केले असं अधिकारी चक्क खोटे सांगत होते. महापौरांना ते लक्षात आलं आणि वर ज्या वेळेला टॉयलेट आहेत, राहण्याची सोय आहे म्हणून सांगतात, तर त्या रूमच्या चाव्या सुद्धा आता महापौर इथून जाईपर्यंत सुद्धा त्या चाव्या मिळाल्या नाहीत. शेवटी त्यांनी ते कुलूप तोडलं, कारण महापौर काय आत जाऊ शकले नाहीत. परंतु त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मॅचेस परवाच्या झाल्या ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या. सगळ्या भारतातून स्टेटमधून लोक आलेली होती, परंतु त्यावेळेला त्यांना कपडे बदलायला, टॉयलेटसाठी जाण्यासाठी, पिण्यासाठी पाणी इथं कोणतीही व्यवस्था नव्हती. जनरेटर आणून त्या मॅचेस भराव्या लागल्या, इतकी दुरावस्था झालेली आहे. परंतु महापौरांनी आता पुढाकार घेतलेला आहे आणि आम्हाला तिने असं आश्वस्त केलेलं आहे की आता जे तुम्हाला पाहिजे ते सांगा, पाठीमागचं जाऊ दे, आम्ही त्या गोष्टीला आता तयार आहे. आम्हाला पहिल्यांदा इथं माती टाकून आणि चारी बाजूनं पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था करून, म्हणजे जिथून पाणी जाऊन त्या संपमध्ये साठेल आणि तिथून ते पाणी लिफ्ट करून बाहेर जाईल. कारण आणि 3 महिन्यांना पावसाळा चालू झाल्यानंतर पुन्हा हे ग्राउंड 6 महिने बंद होईल आणि ग्राउंडचं नुकसान होतंय. त्याच्यापेक्षा आता तातडीने ह्या व्यवस्था महापौरांनी आम्हाला करतो म्हणून सांगितलेलं आहे. याबरोबर आम्ही त्यांना सांगितलं या ठिकाणी एक चांगलं गेट बांधावं, कारण इकडे गांजाडे आणि नशेडी लोक येतात, वॉचमनला मारतात आणि इथं दारूच्या बाटल्या वगैरे पडतात. सकाळी खेळाडूंना इथं खेळता येत नाही, वॉकिंग करणाऱ्यांना इथं जाता येत नाही. तर ह्या सगळ्या आम्ही गोष्टी त्यांच्या निदर्शनाला आणून द्या आणि महापौरांनी या गोष्टी सगळ्या पूर्तता करतो असं सांगितल्याने आम्हाला महापौरांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की आता ते करून देऊ देत. आम्ही त्यांना लाईटची सुद्धा व्यवस्था सांगितलेली आहे, परंतु या टेम्पररी गोष्टी बरोबर परमनंटपणे हे ग्राउंड चांगलं कसं होईल याच्या बाबतीत सुद्धा महापौरांना आम्ही सांगितलेलं आहे. तर त्यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतो म्हणून सांगितलेला आहे. काही ठिकाणी निधीचा प्रॉब्लेम येईल, परंतु महापौर साहेब ते सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि याबाबत आता आम्ही सर्वांनी महापौरांची भेट घेतली आणि हे काम आम्हाला वाटते लवकरात लवकर चालू होईल. आणि फुटबॉल खेळाडू, क्रिकेट खेळाडू आणि सगळे क्रीडाप्रेमी नागरिक आता या ठिकाणी उपस्थित होते आणि आता महापौरांनी जो प्रतिसाद दिलाय याबाबत मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि मागं ज्या ज्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारचे बाईट दिल्या आणि बोलवलं तर त्यावेळेला कमिशनर आले, मला वाटतं खैबडकर साहेब आले होते, सुनील पवार साहेब आले होते, बरेचसे आयुक्त आले, परंतु त्यांनी तात्पुरतं मलमपट्टी केली आणि चांगलं काही झालं नाही. परंतु आता या महापौरांच्या कृतीनं असं वाटतंय की महापौर हा प्रश्न मार्गी लावतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.